गुड मॉर्निंग. आज रामकृष्ण हरी सर्वांना नमस्कार. आज आम्ही रायगड जिल्ह्यामध्ये आमचं यशवंतरायाचं ग्रामदैवत या ठिकाणी बापूजी बाबा त्यांना म्हणलं जातं. या ठिकाणी आम्ही सर्वजण एक 55 जण आम्ही बसने इथं आलेलो आहे देवदर्शनाला. आता सगळ्यांचं आवरले बघा. ही तुम्हाला इथलं सगळा परिसर दाखवते. सगळ्यांच्या आंघोळ्या वगैरे झाल्यात आणि आता देवाची पूजा वगैरे करायची. मग ते पुढील सर्व व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं जाईल. होय. काय अण्णा झालं का तुमचं? आता देवपूजा होईल. आता 9 वाजता सगळा कार्यक्रम आपला सुरू होईल. इथं हां हां देवाची आरतीची तयारी चाललेली आहे. हां आरती तयारी झाली की आपलं प्रदक्षिणा होईल. हां हां देवाचा कार्यक्रम आपला करू. बरं. चहापानाचा कार्यक्रम झालाय आता. बघू ना आता तिकडं चहा पाणी चाललंय तिकडं जाते. बघा हे आपलं मंदिर आहे यशवंतरायाचं. कुठं हो तुम्ही? तुळशीला पाणी घालतो. तुळशीला पाणीला घालतात. बघा हे रोजचा नियमानुसार यांचं तुळशीला पाणी घालायचं. काय ग तिथे तुझं उरकलं का? ए! बघा आता गुड मॉर्निंग मध्ये सगळ्यांना चहा पाणी चाललंय. व्हिडिओ करायचा आम्हाला. बघा मुलांचं चहा वगैरे छान बिस्किट खायचं चाललंय. बाकीच्यांचं चहा उरकलं वय सगळ्यांचं. कसं वाटलं प्रवासामध्ये? प्रवास कसा वाटला तुम्हाला? देवाला आल्यानंतर तुम्ही आता म्हणजे आपल्या बसमध्ये पहिल्यांदाच आलाय ना? होय का? देवाला आलता अगोदर? नाही पहिल्यांदाच. काय वाटतं इथं आल्यावर? की बाकीचे येतात सारखे आहे का नाही? बाकीचे येतात म्हणजे आम्ही पार आता जवळजवळ पोचायची बारी आली येऊन. ना हो तुमच्याशिवाय देवच घडणार नाही कुणाला. तुझ्या जसं कळतं असं येतो. हा मग काय दरवर्षी काय मग काय वर्षातनं 2दा म्हणलं ते 3दा म्हणलं. पुढे आत ठेवा. बरोबर. म्हणजे जसं नानांना कळते तेव्हापासून तुम्ही 2दा 3दा म्हणलं तरी वर्षात. होय. एखादं कोडेवाला चला म्हणलं की नाही जमत यायचंच. मग काय देवाची ओढ असल्यावर काय पण होऊ शकतं. माणसं किती वेळ काय हो आमच्या बरोबर आलाय तुम्ही. कसं वाटतंय? तुम्ही येत असताल असं? तिथून माझ्याकडे भार होता तोपर्यंत मी दरवर्षीच येत होतो या कारभारांच्या सारखं. हा आणि इथं काय आता जास्त सुविधा झाल्यात. चांगलं प्रसन्न वातावरण आहे. छानपैकी वाटतंय. सुकनाना तुमचं काय आहे? तुम्हाला कसं काय वाटतंय? चांगलं वाटतं करा. होय. आता बाळांना तुमचं आमचं बी बरं आहे. पण ते आम्ही बी लहानपणापासून इथं यशवंतरायाच्या सेवेला येतो. होय. 12 महिन्यानंतर किंवा 6 महिन्यानंतर आमची वारी चालू असते. त्याबद्दल धन्यवाद. आता इकडे सुवर्णताई तुम्ही पहिल्यांदाच येत आहे ना? कसं वाटतंय? आ मॅडम तुम्ही पहिल्यांदाच आलाय ना? मग हा आमच्या बरोबर नाही का पहिल्यांदा आमचं. आता चांगलं वाटतंय ना सकाळचं? मावशी तुम्ही कधी आलता? हा तुमचं काय माहेरा मुळे. आजी तुम्ही म्हणजे आमच्या बरोबरच सुरुवात केली होय.
मग आता इथं सुविधा वगैरे व्यवस्थित आहेत. बघा आता चहा वगैरे झालाय सगळ्यांचा. आता इथं स्वयंपाकाची तयारी, देवबाप्पाला आपल्याला नैवेद्य करायचं. त्यासाठी बघा ही स्वयंपाकाची तयारी, आपणच स्वयंपाक बनवायचा आहे. त्याच्यामुळं देवाचा स्वयंपाक करताय तुम्ही, कसं वाटतंय? होय, सुवर्णताईचं काम स्वच्छतेचं चाललंय. आमचा आचार्य माणूस बघा, 2-3 आचार्य कामाला लागले. सगळे आमच्या जावाचे त्या. होय ती चहा प्याला का? काय ना, चहा घ्यायचा आहे मला. बाकी घ्या मग, कवा घ्यायचा? काही आता चालले भात बनवायचं. ह्याच्यात चहा आहे, ओके तांब्यात उभा. चहा झाला होय? पाच नाही, चहा झाला? हो चहा झाला. तुम्ही बनवलाय म्हणलं, चहा एक नंबर असेल. सुवर्णताई कसं वाटतंय? होय? काय चाललंय? काय टेन्शनच नाही, मावशी आहेत म्हणल्यावर, हा? काय नाही आता, काय सगळं ओके होतंय. चला आता मस्त चहा कुठे आता इथे कारभार येते देवस्थानचे आमचा. अरे वा, थँक्यू थँक्यू. झालं का सगळं व्यवस्थित? सगळ्या ओके, नियोजन एकदम मस्त झालेलं आहे. रात्रभर प्रवास करून थकलो, त्यामुळे आता सकाळी सकाळी सगळ्यांना त्याचा आनंद दिलाय. थँक्यू, सगळ्यांना खूप चहा खूप वाटत धन्यवाद. थोड्या वेळाने जेवण पण आहे. पहिला मोठा स्वयंपाक आहे. अहो साहेब, तुमचं काय? पहिला मोठा स्वयंपाक झालेला आहे, त्यामुळे आम्हाला आनंद वाटला. अहो महिला लागतात. मोबाईल असं कार्य करत चला. मला वाटलं आमचं ते. साहेब, तुम्हाला कसं काय वाटतंय? सरपंच नवीन आणलाय, आनंद वाटला. होय, नवीन पदार्थ तुम्ही तुमच्या मॅडमला नाही आणलं. बघा आता सगळ्यांचं चहा घेतला का सगळ्यांनी? जयताई चहा घेतला? काय प्रवासात त्रास जरी झाला असला तरी आपणच आपल्याला समजून घ्यायचं. महिलांचं लसूण सोडायचं चाललंय ग. सगळ्याला 2-4 कुठे येतात का? येतात ना? भरपूर येतात. नाही नाही, चहा नाही सांगत. तुम्ही लेट आल्या. आजी, तुम्ही पहिल्यांदाच येत आहे का अगोदर आलेला? होय. मग कसं वाटतंय आमच्या बरोबर? कसं वाटतंय? आता चांगलं वाटतं. होय, आम्ही नदीला आंघोळी जातो. आता इथं सगळी सोय झाली आहे. हा, झोप झाली का? ओ मॅडम, झोप झाली का? झाली. निवांत झोपला होता तुम्ही? ठीक आहे. बघा, हे आमचा यशवंतरायाचा परिसर आहे. हा आपलं ग्रामदैवत यशवंतराया, त्यांचं मूळ स्थान रायगड जिल्ह्यामध्ये कडापे गावामध्ये आहे. आणि त्या देवबाप्पाला आपण बापूजी बुवा म्हणलं जातं. खूप आनंदित, सकाळचं फ्रेश वातावरण आहे, एकदम छान वाटतंय सगळ्यांना. होय, तुमच्यावर मी निघाली ना. हो, नाही तर मग माझं तुम्हाला घ्यावंच लागणार. नाही घेऊन कोणाला सांगणार. चांगलं वाटतंय ना तुम्हाला? तर आपण एकदा आलतो बरोबर. हा, दर्शन घेतलं. हा, पण इथं आता आपण आहे ना नैवेद्य म्हणून सगळं व्यवस्थित करून मग देवाचं करून पुढे जायचं. त्यावेळेस म्हणजे आपण फक्त दर्शन घेतो. हो, चहा घेणार आहे का विचारतात, कुणाला पाहिजे का? हे कुणाला पाहिजे चहा ना, उठून चहा.
हाताला वाट लागल. निवांत बसलाय हो. आता कोथमिरी झाली निसायची. होय पुजारी काका, आरती किती वाजता व्हायची? 9:30ला का? हां हां. दरवर्षी भेटता तुम्ही आम्हाला. चालेल. गुड मॉर्निंग मध्ये झालं स्वयंपाकाचं? हो थोडं मॅडम मदत केली हा? त्यांनी तुम्ही सगळ्यांनीच केली. छान मस्त केली मदत. बाहेर तुळस आहे. तुम्हाला इथलं सगळं वातावरण दाखवते. हे आपलं मंदिर आहे यशवंतरायाचं. तिथे एक छान असं चाफ्याचं झाड आहे. आता पूजा चालली आहे देवबाप्पाची. कालिका माताचं कालिका माता आहे. पावले साली देव आल्यावर नवजीब आणले. होय. देव आला ते साली हां हां. नवजीबा बारामतीहून आणले होय आणि त्याच्यावर समजा आंबरशेटचा टेम्पो आणला. एक माणसाला 100. होय. येणं जाणं सगळं त्याच्यात खर्च. त्यावेळेस स्वस्त पण होतं ना. नवजीबा पहिल्या साली आणले. नवजीबा. हा आणि जीप कुठं होत्या मग त्यावेळेस? बारामतीहून आणले. होय. हो आपल्या गावात होती का? हा? आपल्या गावात आपल्या गावात जीप नव्हती. बारामतीहून आणले. जेव्हा नव्हत्या त्यावेळेस आपल्या गावात. बारामतीहून आणल्या नवजीबा. मोटरसायकल बी एकच होती फक्त त्या. नाही ती एकच होती महात्भाऊची आणि हरिभाऊ तात्याची. होय. HD गाडी. शंभर भाऊ. तीच. बघा असे निवांत इथं बसलेत. काय तुम्ही उरकलं का तुमचं? तुम्हाला जागा राहावं लागलं ना. नाही चक्कर येईल तर काय. ड्रायव्हर पशी सगळे तुम्ही 2-4 जण तशी खरं काम तुमचं आहे काय हो भाऊ? अजिबात पापणी नाही लावली. नाही उलट तुमचं खरं आहे की सुरक्षितपणे म्हणजे ड्रायव्हरला जागा ठेवणं हे काम तुम्ही चांगलं. गप्पा मारायला लागायच्या ते संग. होय. ड्रायव्हर संग ना. मग काय ते महत्वाचं आहे. बाकी काय ठेवणं नाही गरजेचं. अहो तुम्ही सगळ्यांना सुरक्षित घेऊन आला. ड्रायव्हर ती सगळे म्हणजे जागा ठेवणं सुद्धा लय महत्वाचं. या आरती चालू झाली या.
सांबार बनवायचं चाललंय. कांदा परत लावू. आता इतकं भारी लागेल आता खायलाच पाहिजे. अहो सगळ्यांना व्हिडिओ काढू काहीतरी राहू दे तुझा व्हिडिओ बघा इथे सांबार तयार झालेला आहे. छानपैकी असं सांबार उकळतंय. छान असा भात तयार आहे. आता ही देवाची आरती झाल्यानंतर सगळ्यांना इथं महाप्रसादाचं आयोजन आहे ना. आता बघा इथं ज्याला उपवास आहे त्याला खिचडी बनवली जाते. वगैरे सगळे आचारी मंडळी. सुवर्णताई तुम्ही आल्यामुळे सगळंच झालं व्यवस्थित. टेन्शनच मिटलं स्वयंपाकाचं. काय करायचं काय टेन्शनच नाही राहिलं. छानच. देवाला दशेला पागोटे देऊन इथं पूजा केली समाजाचं. बघा हे देवीसाठी ओटी भरण्यासाठी साडी चोळी ओटीचं सामान हे हार. वेणी कुठे या आहे कुठे वरती ठेवा की. देवीसाठी वेणी ती साडी चोळी आहे का? ह्याच्यात हळदी कुंकूच्या पुढे जेवढे सोडा आधी मी हिथं म्हण तर त्यांचं हो जात. नाही साडी घालू द्या व्यवस्थित. हा दिले ते होत आहे ते. आता साडी घालतात ना जरा. छानच केलं काका हे नैवेद्याचं ताट घ्या. बरं त्यांनी पण आहे. देवीची ओटी भरण्यासाठी बघा सगळे आम्ही आलो इथं. आला तर तुम्ही सगळे. वेणी द्या आणि सगळ्याला द्या. म्हणजे हे प्रत्येक जण आहे ना एक एकच भरा. एकदा हा. ए चला आता जेवण करायला चला सगळ्यांनी. बघा आता जेवण आमचं आता नैवेद्य वगैरे देवाला दाखवलाय. आता जेवण करायला सगळ्यांना महाप्रसादाची सोय केली. बघा तुम्हाला दाखवलं.
सांबर भात आणि बुंदी करून आणली. येत नाही तर आणल्यावर काय तवा चला जेवायला. चला गोरा भाऊ. 15 वर्षांनी आले बळच मागे बघा आता बघा आता इथं जेवायला सगळे बसलेत. बसा बसा बसा. वाढायला कोण आहे का नाही? आहेत मॅडम आहेत. ओके वाढते आहेत भरपूर. हा बसायचं बरं बरं. पंतरवाडी आणा आपल्याला. व्यवस्थित जाणार माणसं. देवात आलं का कुठं? तुम्हाला उपास आहे ना? म्हणजे तुम्हाला उपास आहे का? वरती बसत्याल. लोणचं राहिले की तुम्हाला वाढायची काय